नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसांनी आज पुस्तकाचं समालोचन घेऊन आलोय आणि पुस्तक सुद्धा तितकंच सुंदर आहे. सुहास शिरवळकर यांची कादंबरी समांतर. अत्यंत सुंदर मांडणी, मन वेधून घेतील असे प्रसंग हे लिहिण्याचं कसब सुहास शिरवळकर यांच्या लेखणीत आहे. आणि मला पूर्वी वाटायचं की आमच्या वरची जी पिढी होती, म्हणजे माझ्या आई वडिलांची जी पिढी होती, ती सुहास शिरवळकरांची एवढी फॅन का आहे. आज सुद्धा सुहास शिरवळकर म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अशी एक वेगळी चमक दिसते. आणि त्यांनी ती सगळी पुस्तकं वाचलेलीही असतात. तुम्हाला एक गमतीशीर मी आठवण सांगतो. मी सहज माझ्या ट्विटरच्या चॅनलवरती टाकलं होतं की मी सुहास शिरवळकरांचं अमुक एक पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. तर माझ्या अपेक्षेच्या विपरीत मला इतक्या जणांच्या कॉमेंट्स आल्या की तुम्ही हे वाचलंय का, हे पुस्तक वाचलंय का, ते वाचलंय का. आणि मग त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, समांतर अशी एक चर्चा सुरू झाली मध्येच की मग सुहास शिरवळकरांचं कुठलं पात्र कोणाचं फेवरेट आहे. कोणाला हे अमर विश्वास आवडतोय, कोणाला मंदार पटवर्धन, कोणाला आणखीन कोणी, कोणाला बुलंद. त्याच्यामध्ये एक समांतर त्याच्यातलं सुद्धा होतं, कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी असं. तर त्याच्यातून मला सुहास शिरवळकरांबद्दल आणखीन कुतूहल वाढलं आणि मी सध्या त्यांची बरीचशी पुस्तकं वाचतोय. त्याच्यापैकी सध्याच काल परवा जे वाचून संपलं ते भयानक नावाचं होतं. मंदार पटवर्धन त्याचा हिरो आहे. आणि हे समांतरचा मूळ ज्याला आपण म्हणतो की प्रोटॅगॉनिस्ट जो आहे तो आहे कुमार महाजन नावाचा तरुण. आता आपण कल्पना करूया, मी पुस्तकातली कथा तुम्हाला सांगणार नाहीये. पुस्तक तुम्ही स्वतः वाचा. कारण की आयुष्यातला एवढा वेळ जर आपण समांतरसाठी देऊ शकलो नाही तर आयुष्यातलं आपण एक मोलाची संधी वाया घालवली आहे हे तुम्हाला नक्की वाटेल. त्यामुळे ज्याला ज्याला मराठी येतंय त्यांनी समांतर हे पुस्तक तर निश्चित वाचलं पाहिजे, एकदा तरी वाचलंच पाहिजे. मला सगळ्यात जी आवडलेली गोष्ट ती अशी आहे की सुहास शिरवळकरांचं मला जे आवडलं ते एकतर प्रसंगानंतर जो प्रसंग येत जातो तो इतका ओघवता येतो की ती मांडणी आजकाल पटकन बघायला सुद्धा मिळत नाही. कथेची एक मांडणी असते, मी स्वतः लेखक आहे मला माहिती आहे, कथेची एक मांडणी असते. कुठल्या प्रसंगानंतर काय घडणार हे लेखक आधी ठरवत असतो मनामध्ये आणि त्यानुसार ते चाललेलं असतं. पण जरीही तुम्हाला असं वाटलं की कथा एका लयीत सुरू आहे तरी सुद्धा प्रसंग त्याच्यातले इतके वेगवेगळे आणि धक्कादायक इन द सेन्स की अनपेक्षित तर घडतंच नाही असं नाही, पण अनपेक्षित घडलं म्हणून ते अनैसर्गिक घडत नाही. मी ज्यांना चांगला लेखक मानतो समजतो त्यांची महत्वाची बाजू ही आहे की त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते अनिश्चित असू शकतं, धक्कादायक असू शकतं, अनिर्णित सुद्धा असू शकतं, पण अनैसर्गिक नसतं. म्हणजे काय की तुमचं जे पात्र आहे ते भलतंच काहीतरी करायला लागले वगैरे असं होत नाही. त्या पात्राची एक निश्चित अशी चौकट बांधून दिलेली तुम्हाला सुहास शिरवळकरांच्या सगळ्याच पुस्तकांमध्ये आतापर्यंत मी जे काही वाचलं त्याचं मी सांगू शकतो. आणि तेच तुम्हाला समांतरमध्ये सुद्धा सापडेल. आणि महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची की समांतर मध्ये आणि सुहास शिरवळकरांच्या अनेक पात्रांमध्ये सुद्धा जे त्यांचे हिरो आहेत, जे मुख्य पात्र जी आहेत ना, ती गुणदोषांनी युक्त आहेत. म्हणजे एक चांगला तो चांगलाच की साधू पुरुषच, दुसरा एकदम वाईट असं नाहीये. प्रत्येकाच्या आपापल्या गडद बाजू आहेत, उजळ बाजू आहेत, कुठेतरी करड्या बाजू आहेत. म्हणजे आपण ब्लॅक व्हाईट अँड ग्रे तसं पण आहे. दोष सुद्धा आहेत. तसं या कुमार महाजन मध्ये दोष सुद्धा आहेत. तसेच सुदर्शन चक्रपाणीमध्ये सुद्धा आहेत. याचं कारण असं की या दोघांची आयुष्य जी आहेत ना ती समांतर रेषेवरती सुरू आहेत किंवा सुरू होती असं आपण म्हणूया. याचा अर्थ काय हे तुम्ही समांतर वाचा आणि मग तुम्हाला कळेल. पण एक कल्पना आपण करून बघू की मला असं वाटतं, मला लहानपणापासून असं वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा वाटत आलेलं आहे की माझ्यासारखे आणखीन पण कोणी असतील का. हा एक मूलभूत मानवी प्रश्न आहे.
हे तुम्ही असं समजू नका की फक्त आपल्यालाच पडतो. ऑलमोस्ट सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो आयुष्यात एकदा तरी, की अरे माझ्यासारखं कोणी असेल का? माझ्यासारखंच आयुष्य जगणारं कोणी या जगात असेल का? इतकंच काय की आपण जसे पृथ्वीवर राहतो तशी आणखीन एखादी पृथ्वी सुद्धा कुठे असेल का? हा सुद्धा विचार माणूस करतो. हा मानवी स्वभाव आहे. पण या मानवी स्वभावाचा धागा धरून की माझ्यासारखंच कुणाचं तरी आयुष्य असू शकतं का, या धाग्याच्या भोवती सुहास शिरोळकरांनी ही कथा गुंफलेली आहे. मग त्याच्यामध्ये कुमार महाजन येते, पात्र येतं, त्याच्यानंतर सुदर्शन चक्रपाणी येतं आणि याच्यात आणखीन एक महत्वाचं पात्र येतं, ते म्हणजे वाफगावकर. आणि हा वाफगावकर म्हणजे कुमार महाजन याचा मित्र. आता माझं स्वतःचा एक ओळखीचा आहे, मित्र आहे. तो वाफगावकर कॅरेक्टर बघितल्यानंतर मला त्याचा चेहरा दिसला. हे मी त्याच्याशी बोललो सुद्धा की मला वाफगावकर वाचत असताना मला तुझा चेहरा दिसला त्याच्यामध्ये. ते वाफगावकर कॅरेक्टर सुद्धा महत्वाचं आहे. का सांगतो मी? फक्त 2 पात्रांची गोष्ट नाही ना ही, 2 पात्रांच्या आयुष्याची गोष्ट आहे. मग त्या आयुष्यामध्ये त्यांचे मित्र आले, त्यांचं कुटुंब आलं आणि इतकंच काय, मध्ये एक क्षण असा येतो या पुस्तकामध्ये की जिकडे मानवी मानसिकता जी असते ती कशी नीतिमूल्यांना लांघू शकते किंवा नीतिमूल्यांच्या व्याख्या बदलू शकते, याचं सुद्धा उदाहरण तुम्हाला समांतरमध्ये सापडेल. सुहास शिरोळकरांच्या अनेक कथांमध्ये थोडंसं ज्याला आपण सेन्शुअल म्हणतो असं लेखन सुद्धा याच्यात आहे, नाही असं नाही, पण ते ओघाओघाने आलेलं आहे, बळजबरीने टाकलेलं नाही किंवा लोकांना काहीतरी उगाच चटपटीत द्यायचं म्हणून तसं नाही आहे. ही मानवी भावना आहे आणि स्त्री आणि पुरुष यांच्या स्वतःच्या गरजा आहेत, त्यानुसार या गोष्टी घडत असतात. मानवी स्वभाव आहे, त्यामुळे त्याच्यात गैर असं काही नाही. आणि हे घडतं, त्याला आता तुम्ही नीतीच्या चौकटीत बसवा नका बसू हा तुमचा प्रश्न आहे. पण मगाशी म्हणलं तसं की सुहास शिरोळकरांची सगळी पात्र जी आहेत ना ती गुणदोषांनी युक्त आहेत. त्यामुळे कोणीच इथे साधू नाही, कोणीच इथे एकदम दोषी नाही, असं काही नाहीये. आणि मग या 2 समांतर, आता कुमार महाजनला सुरुवातीला हे पटत नसतं की आपल्याप्रमाणेच दुसरं कोणाचं आयुष्य असू शकतं, कारण की प्रत्येकाला, आता ह्याच्यात सुद्धा कसं आहे, मी मानवी तुम्हाला एक गंमत सांगतो. मला असे खूप लोक भेटतात, म्हणजे ज्या क्षणी लोकांना हे कळतं की मी लेखक आहे, ज्या क्षणी त्यांना कळतं की मी संहिता लिहितो म्हणजे स्क्रिप्ट रायटर आहे, तेव्हा पहिला प्रश्न मला जे विचारतात ते विचारतात की तुम्ही माझ्या आयुष्यावरती स्क्रिप्ट लिहाल का? हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी शब्देने सांगू शकतो की लोक म्हणतात की माझ्या आयुष्याची जी स्टोरी आहे ना ती तुम्ही लिहा, तुम्हाला सांगतो हिट होईल. हे मी इतके वेळा ऐकलंय, कारण की प्रत्येकाला वाटत असतं की माझं आयुष्य काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, माझं आयुष्य स्पेशल आहे. म्हणजे मी जे आयुष्य बघितलं तसं कोणीच बघितलेलं नसेल, जेवढं माझं आयुष्य हॅपनिंग आहे तेवढं कोणीच बघितलेलं नसेल असं खूप जणांना वाटतं. असे मला सुद्धा भेटलेले आहेत की एक दिवशी तुम्ही या, मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो, तुम्ही बघा, तुम्हाला धक्का बसेल की असं पण एखाद्याच्या आयुष्यात घडू शकतं का, असं खूप जणांना वाटतं. तसं कुमार महाजनला पण वाटत असतं की माझ्या इतकं हॅपनिंग, इतकं विचित्र वळणं घेत जाणार आयुष्य कुणाचं असेल असं एवढं. तर त्या प्रश्नामध्ये एक ठिणगी पडते बेसिकली की होय, तुझ्यासारखं आयुष्य जगणारा, जगलेला मनुष्य होऊन गेलेला आहे, तो म्हणजे सुदर्शन चक्रपाणी. आता त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं, काय काय नाही हे मी तुम्हाला सांगणार नाही, यासाठी तुम्ही समांतर हे पुस्तकच वाचा. आता ही झाली चांगली बाजू. बरं, वर्णनं जी आहेत ना, गावाची वर्णनं असतील, प्रवासाची असतील, त्या चाळीचं वर्णन, त्याच्यामध्ये एक चाळ येते सुरुवातीला, त्या चाळीचं वर्णन इतकं अप्रतिम आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने आम्ही स्क्रीन प्ले लिहितो ना की हा कलर पॅलेट असायला हवा, हे रंग असायला हवे, इथे हे असायला हवं, हे असं दिसायला हवं, इथपर्यंत लिहिलेलं आहे. सुहास शिरोळकरांचं म्हणजे चित्र समोर उभं राहील ही ताकद सुहास शिरोळकरांमध्ये, आणि ती समांतरमध्ये तुम्हाला जाणवेल की गडद पूर्ण
पुस्तक भर ना एक प्रकारची गडद छटा दिसते. म्हणजे डार्क ब्लू आणि काळं हे मिश्रण केलं तर कसं दिसेल, किंवा आपली काळी शाई आणि निळी शाई एकत्र केल्यावर तुम्ही पेन लिहून बघितलंय कधी? प्रयत्न करा कधीतरी. काळी शाई आणि निळी शाई एकत्र करा, पेनाची वाट लागेल, पण एकदा त्या रंगाने लिहून बघा. तो कसा गडद काळपट निळा रंग असतो ना, मला सबंध पुस्तक भर तोच रंग दिसत होता, रात्र असो नाही तर काही असो. आणि मग तिकडच्या लोकांच्या रिॲक्शन्स कशा आहेत, आयुष्यात काय काय घडलं वगैरे ते वाचाल तुम्ही. पण त्याच्यातले काही काही डायलॉग्स जे आहेत ना, काही काही वाक्य जे आहेत ना, ती आपण पंचलाईन्स म्हणतो की नाही, तशी पंचलाईन्स आहेत. म्हणजे एक उदाहरण मला जे लक्षात राहिलं ते असं की माझ्या नशिबातले भोग हे मलाच भोगायला लागणार आहेत वापगावकर, हे तू बघून चालणार नाही, हे मलाच भोगायला लागणार आहे. ज्याचं त्याच्या आयुष्यातलं ज्याचं त्यानेच भोगावं लागतं. मग ते अशी वाक्य काही काही खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला एका बाजूला आपल्या रूढी आणि परंपरा याच्या वरती भाष्य करणारं एक उतार आहे. त्यातलं मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो. पूर्ण नाही वाचणार अर्थात, हे बरोबर पण नाही आहे, एथिकली सुद्धा बरोबर नाही, पण तो उतारा वाचून दाखवतो. तुम्हाला जाणवेल की सुहास शिरवळकर यांचा टेम्परामेंट काय आहे, म्हणजे त्यांचा विचार कुठून येतो याची झलक तुम्हाला सापडेल. आणि तुम्हाला हे सांगतो मी की जे आत असतं ना तेच लेखक बाहेर लिहितो. जे आत नाही ते बाहेर लिहू नाही शकत, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, आपला समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन फार चुकीचा असतो. कारकुनाला 1 तारखेचा आनंद झाला तर कोणाला काही वाटत नाही. मोठा ऑफिसर बँकेत पगार जमा झाल्याचं ऐकून खुलतो, ते लोकांना नॅचरल वाटतं. पण पानासमोरची दक्षिणा पाहून ब्राह्मणाचा चेहरा खुलला की आपल्या चेहऱ्यावर कुत्सित हास्य पसरतं. बरोबर. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणासमोरचं सगळं स्वीकारणाऱ्या गुरुजींकडे पाहून आपली सत्यनारायण करणाऱ्यावरील श्रद्धा कमी होते. म्हणजे पगार घेतला आणि तो आनंदी झाला तर आपल्याला काही वाटत नाही की हो त्याचा पगार त्याने घेतला, मोबदला घेतला, त्यात काय एवढं वाईट वाटणार का, काही नाही. पण ते गुरुजी आले तिकडे घ्यायला, दक्षिणा घ्यायला, की कुत्सित नजरेने बघतो आपण. आडमार्गाने का होईना पण त्यांनी आपल्या या दुटप्पी वागण्याला ना सणसणीत चपराक दिली. मुद्दाम मी तुम्हाला वाचून दाखवतो. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणासमोर सगळं स्वीकारणाऱ्या गुरुजींकडे पाहून आपली सत्यनारायण करण्यावरील श्रद्धा कमी होते. कीर्तनातली आरती पाहून प्रसन्न होणारा कीर्तनकार पाहिला की आपल्या डोक्यात तिडीक उठते. कारण आपण आपल्या समाजानं पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांनी एक सीमारेषा आखलेली असते. आपण इकडे असतो आणि ही सारी धार्मिक मंडळी तिकडे असतात. त्यांनी हे पैशासाठी करू नये हे मान्य करताना त्यांनी उत्तम संसारासाठी आवश्यक तो पैसा मिळवावा हे आपण विसरतो. आपण खूप जण म्हणतो ना की हे तर धार्मिक कार्य आहे, ह्याच्यासाठी कशाला पैसा घ्यायचा तुम्ही, म्हणतो ना आपण. सध्या तर ते जरा जास्त बोकळलंय ते प्रकरण. पण हे तर देवाचं कार्य करतायत, हे कशाला पैसे घेतायत मग? का? उदरनिर्वाह करणं कोणाचा अधिकार नाहीये, त्यांना कुटुंब नाहीये, त्यांच्या जबाबदाऱ्या नाही आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा उतारा मला इतका आवडला. आपण इकडे असतो, ही सारी धार्मिक मंडळी तिकडे असतात. त्यांनी हे पैशासाठी करू नये हे आपण मान्य करताना त्यांनी उत्तम संसारासाठी आवश्यक तो पैसा मिळवावा हे आपण विसरतो. त्यांचं माणूस पण आपण सतत नाकारीत राहतो. धार्मिक प्रबोधनकारानं जणू दारिद्र्यातच दिवस काढले पाहिजे असा आपला दुराग्रह असतो. त्यापेक्षा काही निराळं दिसलं की माणूस त्याच्यावर कोरडे ओढतो. हा या समांतर मधला एक वेचा आहे. असो, कथा याच्यावर नाहीये, पण हा वेचा, हा उतारा वाचून दाखवणं मला गरजेचं वाटलं. याचं कारण असं आहे की आपल्या मानसिकतेवरती सुहास शिरवळकरांनी जबरदस्त चपराक दिलेली आहे आणि त्याचं उत्तर शोधता येणार नाही कोणाला. असो, समांतर वाचा.
याच्यात एक गोष्ट जी मला जाणवली की कदाचित आणखीन खुलवता आली असती. आता ते मी इतका मोठा नाही आहे की हे चुकलं ते चुकलं बरोबर असं माझा विचार तो नाही आहे. पण माझ्या मतानुसार एक कॅरेक्टर जे आणखीन खुलवता आलं असतं ते म्हणजे बाभगावकर, कुमार महाजन यांच्या मित्राचं कॅरेक्टर. ते जर आणखीन खुलवता आलं असतं ना तर आणखीन मजा आली असती. कारण की शेवटी कसं आहे, मुख्य पात्र आणि साईड किक, त्याला आमच्या भाषेमध्ये साईड किक म्हणतात किंवा ज्याला आपण काय म्हणतो बरं, सहकलाकार. तर ते जे पात्र असतं ना ते सुद्धा तितकंच जर तुम्ही खुलवलं ना तर त्याच्या अनुषंगाने मुख्य पात्राची सुद्धा बाजू बाहेर काढता येते. अर्थात वाबगावकरचं पात्र महत्वाचं आहे आणि मोठं पण आहे, पण मला वैयक्तिक असं वाटतं की ते आणखीन खुलवता आलं असतं, आणखीन धमाल आली असती. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, पण याच्यानी समांतरची मजा कुठेही तसूभरही कमी होत नाही. तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचा आणि मी तुम्हाला 100% सांगतो, ज्या मानसिकतेतनं ज्या प्रसंगातनं कुमार महाजन जातोय ना ते कदाचित त्या पद्धतीने विचार बहुतांशी पुरुष सुद्धा करतील. कारण की ही मानसिक ही ह्युमन सायकोलॉजी आहे, मानवी मानसशास्त्र आहे. पण तो विषय वेगळा. दोन समांतर आयुष्य कशी एकमेकांना छेदतात आणि पुन्हा समांतर जातात आणि हे चक्र चालू राहतं. तुमच्यासारखं आणखीन कोणीतरी जगत असतं, मग त्याच्यासारखं आणखीन कोणीतरी जगत असतं, मग त्याच्यासारखं आणखीन कोणीतरी. हे आयुष्य जे आहे ना ते समांतर सुरू आहे. आणि जर या प्रमेयावरती, या थिअरमवरती आपण जर विचार केला तर जगामध्ये जी कुठली माणसं आहेत त्यातली कितीतरी माणसांचे आयुष्य समांतर चालू असतील विचार करा. तुमच्यासारखं आणखीन कोणीतरी असणार, त्याच्यासारखं आणखीन कोणीतरी, तुमच्या मित्रासारखं आणखीन कोणीतरी असणार, तुमच्या कुटुंबातले जे कोणी आहेत त्यांच्यासारखे कोणीतरी आणखीन असणार. सो अल्टिमेटली आपण सगळे सुद्धा जे आहोत ना ते कुणा ना कुणाशी तरी आयुष्याशी समांतर जगत आहोत. याचा एक डोक्यात विचार येऊन गेला की आपण सुद्धा समांतर जगतोय कुणाशी तरी, फक्त ते आपल्याला माहिती नाही. जेव्हा आपल्याला माहिती होईल ना की आपल्यासारखं कोणीतरी जगून गेलेलं आहे तेव्हा अचानक प्रकाश पडेल आणि सुहास शिरोळकरांचं समांतर आपल्याला आठवेल. तर हे होतं सुहास शिरोळकर यांच्या समांतर या पुस्तकाचं समालोचन, बुक रिव्ह्यू. पुस्तक अप्रतिम आहे. मी मगाशी म्हणलं तसं जर तुम्ही वेळ देऊन समांतर वाचलं नाही तर नुकसान निश्चित तुमचं होईल. समांतर ही वाचण्याची गोष्ट आहे आणि विचार करण्याची गोष्ट आहे. इतकी अप्रतिम स्टोरी आहे. सुहास शिरोळकरांबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं. लेखक म्हणून मला सुद्धा खूप काही शिकण्यासारखे मी सांगू शकत नाही. इतके अप्रतिम कथालेखक आपल्याकडे होऊन गेलेत. खरं तर यांना घेऊन डोक्यावर नाचलं पाहिजे आपण. इतके मोठे कथालेखक. असो, पुस्तक विकत घ्या आणि हे समालोचन कसं वाटलं हेही मला सांगा. आणि पुस्तक वाचल्यानंतर मी जे सांगितलं हे तुम्हाला पटलं का? तुम्हाला नाही पटलं तरी ठीक आहे, मला हे कॉमेंट्समध्ये सांगा. मी सगळ्या कॉमेंट्स वाचत असतो. भले लगेच त्याला रिप्लाय नाही देणार, पण मी सगळं वाचत असतो. मी सगळं माझ्या मनात असतं. काळजी करू नका, मी सगळं वाचत असतो. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी विषय घेऊन किंवा पुस्तकाचं समालोचन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.